हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 9 जुलैच्या लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी सकाळी आवरून आनंद निवासला जायला निघते. तेव्हा नंदिनी मनात बोलते, जेव्हा आंघोळीला गेले तोपर्यंत निघते मी. परत कालसारखं बोलतील मी सोडतो तुला. नकोच, हे यायच्या आत रिक्षाने निघते मी. उगाच परत आईंसमोर बोलले मी सोडतो तर उगाच माझी कोंडी व्हायची. नंदिनी ड्रेसिंग टेबलवर बघते तर काय जीवाने तिच्या हातातलं वॉच आणि तिचे बँगल्स काढून ठेवलेले असतात. ते घड्याळ नंदिनी हातात उचलते आणि तिला आठवतं की आनंद निवासमधल्या काही बायका तिला बोलतात की ताई, तुम्ही पण तुमचं प्रेमाचं घड्याळ रोज घालून यायचं हं. ते आठवल्यावर नंदिनी पुन्हा ते वॉच तिथेच ठेवते आणि तशीच निघून जाते. इकडे मानिनी खाली येते डायनिंग टेबलजवळ. डायनिंगवर बसून विक्रम ब्रेड सँडविच बनवत असतो आणि माणीला सांगतो की आज मी खास माझ्या बायकोसाठी बनवतो आहे. तेव्हा मानिनी बोलते, आज तर खरं तसं काही विशेष नाही आहे, पण नक्की काय आहे? तेव्हा विक्रम बोलतो, तुला खरं सांगू का, माझ्या इतकी प्रेम करण्याची क्रिएटिव्हिटी आपल्या घरात कुणाकडेच नाही आहे. तेव्हा विक्रम बोलतो, काल मला अचानक आठवलं, मी आत्तापर्यंत तुझ्यासाठी काहीच बनवलेलं नाही आहे खायला. तेव्हा विक्रम बोलतो, बरं मला सांग, काल जीव आणि नंदिनीसाठी ऑमलेट बनवलं? तेव्हा मानिनी बोलते, हो, आणि ते तिने खाल्लंच नाही. तेव्हा विक्रम बोलतो, आणि तिने का खाल्लं नाही? तेव्हा मानिनी बोलते, अहो, तिचा काल नॉनव्हेज न खाण्याचा वार होता आणि हे आपल्या पठ्ठ्याला माहितीच नसेल. तेव्हा विक्रम हसतो आणि बोलतो, हा बायकोला इम्प्रेस करायला गेला आणि तोंडावरच पडला. पण काहीही असो, त्याने बायकोला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तर केला ना. तेव्हा विक्रम बोलतो, ते काही असो, पण काल सकाळी जीवाने ऑमलेट बनवलं नंदिनीसाठी. काल काव्याने सगळ्यांसाठी छोले मस्त श्रीखंड बनवलं. विक्रम बोलतो, हो, पण तिच्याही हाताला चव आहे हं. तेव्हा मानिनी बोलतो, हो, पण आपल्याला काल पहिल्यांदाच कळली. तेव्हा विक्रम बोलतो, बोलल्या सासूबाई बोलल्या. तेव्हा विक्रम बोलतो, बरं असू दे, पण मी माझ्या स्पेशल बायकोसाठी काहीतरी बनवलं आहे. तेव्हा मानिनी बोलते, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी स्पेशल केलं, हे खूपच छान आहे, पण हे दोघं अचानक असं काहीतरी करताय असं मनात नाही आलं तुमच्या? तेव्हा विक्रम बोलतो, खरं सांगू का, माझ्या मनात असं काहीही अजिबात आलेलं नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते, तुम्हा पुरुषांच्या मनात काहीच येत नाही, राहू द्या. तेव्हा मानिनी बोलते, मी नंदिनीला विचारते, बघूया आता कसं केलं आहे सँडविच ते. तेव्हा विक्रम बोलतो, प्लीज. इकडे वसू आणि रम्या बोलत असतात. तेव्हा वसू रम्याला बोलते की ही काव्य अशी अचानक बदलली कशी? म्हणजे त्या दिवशी वटपौर्णिमेला तिने पार्थसाठी चक्क उपवास केला आणि आज चक्क पार्थसाठी तिने स्वयंपाक केला. तेव्हा रम्या बोलते, तुला काव्यामधले झालेले बदल दिसत आहेत आहे, पण आपल्या पार्थमध्ये झालेले बदल नाही दिसत. त्या दिवशी वटपौर्णिमेला काव्याच्या मागे मागे करणारा पार्थ आणि कालचा पार्थ यामध्ये खूप फरक आहे. त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी बिनसले आहे. म्हणजे काव्याच्या मागे पुढे करणारा पार्थ चक्क काव्यावर नाराज झाला आहे. तेव्हा रम्या बोलते, म्हणून तर तुला म्हणत होती ना, जा तिच्याकडे, काव्याकडे जा आणि तिच्याशी बोल. तेव्हा वसू बोलते की गेली होती तिच्याकडे, दचकली मला बघून, पण शिताफीने तिने तिची बाजू सावरली हां. तेव्हा रम्या बोलते, म्हणजे नक्की काय झालं? ती काही लपवण्याचा प्रयत्न करत होती का? म्हणजे नर्वस वगैरे होती का? तेव्हा वसू बोलते, नाही तसं काही नाही आहे. पण वसूला लगेच आठवतं की ती काव्याच्या रूममध्ये गेल्यावर ते ब्राऊन इन्व्हलप खाली पडते ते. तेव्हा वसू रम्याला सांगत असते की मी तिच्या रूममध्ये गेली, मी बाहेर येणार तेवढ्यात माझ्या धक्क्याने ब्राऊन इन्व्हलप खाली पडलं, तर ते घाईघाईने लगेच काव्याने माझ्याकडून घेतलं. मी म्हटले, असं काय आहे या इन्व्हलपमध्ये? तर म्हणाली, माझ्या अभ्यासाचं आहे. मला हे कळत नाही की खेचायचं कशाला? तेव्हा रम्या विचारत पडते, खेचून घेतलं? तेव्हा रम्या बोलते, याचाच अर्थ त्या ब्राऊन एन्व्हलपमध्ये काहीतरी आहे जे तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाही आहे. आपली काव्य आवरून क्लासला जाण्याच्या तयारीत असते. तेवढ्यात तिला ते ब्राऊन एन्व्हलप दिसतं. ते बघून तिला ते आठवतं की पार्थने तिच्या हातात डायव्हर्स पेपर दिलेले असतात. तेव्हा काव्य एन्व्हलपकडे बघतच असते आणि स्वतःला सावरून बोलते की अरे, गेला कुठे हा आर्किटेक्ट बोका? गेले का काय ऑफिसला? तेव्हा काव्य बोलते, अगं काव्या, नाही नाही नाही, माझे खूप प्लॅन्स आहेत आज आणि त्यातला एकही प्लॅन फिसकटायला नको. तेव्हा काव्या पटकन घाईघाईत बॅग भरते आणि पटकन खाली जाते आणि ते इन्व्हलप रूममध्येच राहतं. तेव्हा काव्या डायनिंग टेबलपाशी येते. तिकडनं रम्या पण येते आणि दोघी एकसाथच आवाज देतात, त्यांचं पार्थ आवाज ऐकून मानिनी आणि विक्रम एकमेकांकडे बघतात आणि त्यांना हसायला तेव्हा मानिनी बोलते, पार्थ केव्हाच तयार करून गाडीत गेलाय, बसलाय बाहेर. तेव्हा काव्या बोलते, काय सांगता? हे कधी उठाले, कधी आवरलं, कधी काय केलं कळलं पण नाही. तेव्हा रम्या बोलते, बरं मी निघते, बाय मामा मामी, बाय काव्या. तेव्हा काव्या बोलते, अगं एक बाय काय, मी येते ना. तेव्हा काव्याला जायला लागते आणि बोलते, अरे बापरे, ऐकायला राहिलं, पळायला लागते. तेव्हा विक्रम बोलतो, सांभाळ सांभाळ, पडशील. तेव्हा रम्या बोलते, बरं मी येते. तेव्हा मानिनी बोलते, रम्या, काव्याने सांगितले मी येते हं, गाडी थांबवायला सांग पार्थला. पार्थ गाडीत बसलेला असतो. पार्थला तो कुरिअर बॉय बनून घरी येतो ते पण आठवतं आणि पार्थला हे आठवतं की काव्याने घरी वकील बोलवलेलं असतं.
पार्थ ते विचारत असतो तेवढं तिथे रम्या येते आणि बोलते चल निघूया. तेव्हा पार्थ रम्याला सांगत असतो की रम्या, आज आपल्या ऑफिसमध्ये एक डील फायनल करायची आणि कुठल्याही परिस्थितीत आज ते काम झालं पाहिजे. पार्थ रम्याला ती मीटिंग हँडल करायला लावतो. तेव्हा रम्याला फार आनंद होतो. तेव्हा रम्या बोलते, रिअली पार्थ, आय कॅन टेल यू की मला किती आनंद होतो आहे. म्हणजे तू बाजूला आहेसच आणि मी परफेक्ट हँडल करेलच. तेव्हा पार्थ बोलतो तू करशीलच, आय ट्रस्ट यू. चला निघूया. तेवढ्यात काव्या गाडीत येऊन बसते आणि बोलते चला निघूया. मोबाईल बघते आणि बोलते की बरोबर 9:15 झालेत आणि बरोबर करेक्ट टाईमावर आहे मी. आय मेड इट. निघूया. तेवढ्यात रम्याला एक मेसेज येतो. तेव्हा रम्या बोलते पार्थ, बँड्राच्या क्लायंटचा एक मीटिंग आहे, मेसेज आहे. तेव्हा पार्थ बोलतो हो, त्यांना एक मीटिंग हवी आहे, हवं तर ऑफिस झाल्यावर तू ती हँडल कर आणि हवं तर गाडी राहू दे तुझ्याकडे. तेव्हा रम्या बोलते नाही, गाडी राहू दे तुझ्याकडे, मीटिंग झाल्यावर मी हवं तर कॅबने येईल ना. इकडे नंदिनी आनंद निवाससाठी बाहेर रिक्षा शोधत असते, पण एकही रिक्षावाला तिच्यासाठी थांबत नसतो. तेव्हा नंदिनी बोलते काय, एक रिक्षा थांबत नाही आहे. थोडा जीवा त्याच्या बुलेटवर मागून येतो. नंदिनीला बोलतो आनंद निवास. तेव्हा नंदिनी पुढे जायला लागतो. तेव्हा जीवा बोलतो अगं काय यार नंदिनी, थांब ना, मी सोडतो ना तुला. तेव्हा नंदिनी बोलते मी जाईन माझी. तेव्हा जीवा बोलतो अगं असं काय करते, कम ऑन नंदिनी, मी सोडतो ना. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही का हट्ट करतायत. तेव्हा नंदिनी बोलते सांगितलं ना मी माझी जाईल. तेव्हा जीवा बोलतो अगं तू का हट्ट करतेस, मी सोडतो ना तुला. तेव्हा जीवा बोलतो असं काय करतेस, बघ तू बसणार म्हणून बाईक एकदम चकाचक करून आणली आणि चकाचक बाईच भाव देत नाही तर याला काय अर्थ असणार. तेव्हा नंदिनी पुढे जायला लागते. तेव्हा जीवा बोलतो अगं नंदिनी चालून दमशील अगं, आणि मग आनंद निवास खूप दूर आहे आणि दमल्यावर आजारी पडशील आणि आजारी पडल्यावर मलाच काळजी घ्यावी लागेल तुझी. मला आवडेल म्हणजे तुझी काळजी घ्यायला, पण आत्ता जर माझ्या मागे बाईकवर बसलीस ना तर जास्त आवडेल, प्लीज बसशील. तेव्हा नंदिनी बोलते नाही. तेव्हा जीवा बोलतो नाही, हे चकाचक बाई अगं ऐक तर नंदिनी. तेवढ्यात एक पोलीस तिथे येतो. तेव्हा ते ट्रॅफिक पोलीस बोलतात की ओ रोड रोमिओ, काय करतायत, बायकांच्या मागे करतायत का, स्वतःला हिरो समजतात का. तेव्हा जीवा बोलतो ओ साहेब, एकतर मी रोड रोमिओ नाही आहे जो बायकांच्या मागे जातात, आणि जे बायकांना त्रास देतात ते हिरो कसं काय असू शकतील, बरोबर आहे ना. तेव्हा ते ट्रॅफिक हवालदार बोलतात की हो बरोबर आहे. तेव्हा जीवा बोलतो तेच सांगतोय, जीवा जायला लागतो, परत ते त्याला पकडतात. तेव्हा जीवा बोलतो की अहो मी त्या बाईचा पाठलाग नाही करत आहे, अगं नंदिनी यांना सांग की मी तुझा पाठलाग करत नाही म्हणून. तेव्हा ते हवालदार जीवाला पकडतात. तेव्हा जीवा बोलतो हे बाई इथं जखम झाली, अगं हे नंदिनी सांग ना यांना अशी काय करतेस. तेव्हा ते पोलीस बोलतात की ओ मॅडम, हा तुम्हाला त्रास देतोय ना. तेव्हा जीवा बोलतो का अहो मी कशाला त्रास देईल, माझी बायको आहे ती. तेव्हा ते पोलीस बोलतात ओ मॅडम, हा तुमचा नवरा आहे का हो. तेव्हा जीवा बोलतो हां सांग. तेव्हा नंदिनी तोंड फिरवते. तेव्हा जीवा बोलतो चक्क तोंडावर पाठ फिरून निघून गेली, याला काय अर्थ आहे. तेव्हा ते पोलीस पण बोलतात हो ना. तेव्हा जीवा ओरडतो अगं बघ, हे मला मारतील आणि ह्यांनी मला मारलं तर मी आजारी पडेल, आणि मी आजारी पडलो ना तर तुला माझी काळजी घ्यावी लागेल, तसं मला आवडेल ते. तेव्हा ते पोलीस जीवाला पकडून ठेवतात. तेव्हा जीवा ओरडतो अगं नंदिनी, तुझ्या बायकोचा धर्म निभाव. तेव्हा ते पोलीस बोलतात की चला पोलीस चौकीत चाल. तेव्हा नंदिनी पळत पाठीमागे जाते आणि बोलते दादा प्लीज थांबवा, नका मारू त्यांना, नवरा आहे तो माझा. तेव्हा जीवा बोलतो बघितलं. तेव्हा ते पोलीस बोलतात मग हे सांगायला इतका वेळ का लावला, माझा वेळ वाया गेला. तेव्हा जीवा बोलतो मग. तेव्हा पोलीस गेल्यावर जीवा बोलतात बसतेस ना. तेव्हा नंदिनी बोलते जेव्हा काय तुमची जखम. तेव्हा जीवा बोलतो की बरी झाली आहे. तेव्हा जीवा बोलतो भरली आहे ती, काय झालं आहे मला आता, मला एक सांग, जेव्हा तुझ्यावर जीव घेणं हल्ला झाला होता तेव्हा तू सुद्धा पोलिसांना स्टेटमेंट द्यायला खाली आलीच होतीस ना. मग मी किती दिवस अजून आराम करू, बस ना प्लीज. तेवढ्यात नंदिनी दुसऱ्या रिक्षावाल्याला पकडते आणि बोलते रिक्षा. तेव्हा तो रिक्षावालाही निघून जातो. तेव्हा जीवा बोलतो बघ ऑलरेडी 3 रिक्षावाले तुला नाही म्हणून गेले की नाही, तरी रिक्षावाल्याला थांबवतेस, बस ना. तेव्हा नंदिनी शांत होते आणि बोलते तुम्हाला कसं माहीत 3 रिक्षावाले मला नाही म्हणून गेलेत, हे तुम्हाला कसं माहीत. तेव्हा जीवा बोलतो कसं माहीत म्हणजे, मी लांबून, माझं लक्ष आहे तुझ्यावर, मी लांबून बघत होतो, पण मला एक सांग 3 रिक्षावाले तुला नाही म्हणून गेले, हे खरं आहे की नाही. तेव्हा जीवा बोलतो बस पटकन बस प्लीज. तेव्हा नंदिनी जीवाच्या पाठी बसते. तेव्हा नंदिनी गाडीवर बसल्यावर जीवाला आठवतो की तो रिक्षावाल्यांना सांगून ठेवतो की समोर जो मोठा बंगला दिसतोय त्या बंगल्यामधून एक ताई बाहेर येते. जीवा मोबाईलमध्ये त्यांना फोटो दाखवतो. तेव्हा जीवा त्या रिक्षावाल्यांना सांगत असतो की त्यांच्यासमोर एक करून जायचं, त्या म्हणतील इथे जायचं तिथे जायचं, पण नाही म्हणून सरळ पुढे जायचं. तेव्हा एक रिक्षावाला बोलतो की ओ साहेब, तो आम्हाला नाही म्हणून सांगतायत आणि त्याच्यासाठी काही लाच देतात की काय आम्हाला. तेव्हा ते सगळे बोलतात की बाबा आमचा इमानदारीचा धंदा. तेव्हा जीवा बोलतो की कशाला इमानदारीच्या गोष्टी करतायत, आणि एवढीच इमानदारी दाखवायची असेल ना तर एखाद्या म्हाताऱ्या माणसाला किंवा गरजूला वाट वाकडी करून बिना पैसे देता सोडा, जमेल. नाही जमणार ना, हवं तर रिक्वेस्ट समजा. तेव्हा जीवा बोलतो की हवं तर रिक्वेस्ट समजा. तेव्हा एक रिक्षावाला बोलतो साहेब तुमच्या दिलाचा मामला दिसतोय वाटतं. तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो हवं तर तसं समजा आणि हे घ्या. जीवा बोलतो ए मॅडम आल्या चला.
तेवढ्यात इकडे जेव्हा गाडी थांबवून उभा हे सगळं आठवत असतो तेव्हा नंदिनी बोलते, उशीर होतोय मला, चला निघतात ना. तेव्हा जीवा बोलतो हो हो. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे काय, त्यासाठीच तर आलो आहे. तेव्हा नंदिनी जीवाच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा जीवा बघतो इकडे पार्थ काव्याला तिच्या क्लासच्या इथे सोडतो. काव्य गाडीतनं खाली उतरते. पार्थला थँक्यू बोलणार तेवढ्यात पार्थ न बघताच तिथून निघून जातो. काव्य तशीच पुढे क्लासकडे जाते. आलिशा तिला भेटते आणि बोलते की अगं काव्य, किती कॉल केली तुला, मी तुझ्या घराजवळूनच जात होती, हवं तर तुला पिकअप केलं असतं. तेव्हा आलिशा बोलते कशी आलीस तू. तेव्हा काव्या बोलते पार्थने ड्रॉप केलं आणि बाय न म्हणता निघून गेले. तेव्हा आलिशा बोलते कसं असतं ना, माणूस जेव्हा आपल्या जवळ असतो ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते आणि तो दूर निघून गेला ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण काय गमावलं आहे ते. तेव्हा काव्य बोलते अच्छा, मिठाची फॅक्टरी होती का तुझी, सतत माझ्या जखमीवर मीठ चोळत असते. तेव्हा आलिशा बोलते की मला एक कळत नाही काव्या, पार्थपासून पिच्छा सोडवण्यासाठी तू तुझ्या जीवाचं रान केलं, त्यांनी किती काय काय केलं तुझ्यासाठी, पण तू कशालाच भीक घातली नाही. सतत आपली चिडचिड, राग आणि आता अचानक काही प्रेम उफाळून आलंय का. तेव्हा काव्य थक्क होते आणि बोलते आलिशा काही काही शब्द जरा जपून वापर. गिल्ट, प्रेम वगैरे काही नाही, माझ्या मनात गिल्ट आहे माझ्या मनात, म्हणून मी त्या गिल्टमुळे चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. पार्थने स्वतः डिवोर्स पेपरवर साईन केली म्हणून त्रास होतोय मला. चांगलेत गते, खरंच चांगले ते, म्हणून त्यांना होणारा त्रास बघवत नाही मला. उशिरा का होईना पण मला हे सगळं कळलंय. पण किमान जाताना तरी जरा त्यांच्याशी चांगली वागून जाईल असं म्हणते मी, पण किमान त्याला प्रेम वगैरे अशी डेफिनेशन देऊ नकोस प्लीज. इकडे जीवा आनंदीला आनंद निवासच्या बाहेर सोडतो आणि बोलतो लो मॅडम, आपकी मंजिल आ गई. नंदिनी उतरते आणि सरळ जायला लागते. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट. तेव्हा नंदिनी बोलते पिकअप करायला. तेव्हा जीवा बोलतो ऑफकोर्स येईल. तेव्हा नंदिनी बोलते येऊ नका हेच सांगते मी. तेव्हा नंदिनी बोलते संध्याकाळी मी रिक्षानेच येणार आहे, त्यामुळे पिकअप करायला अजिबात येऊ नका. इकडे आलिशा काव्याला बोलते की बरं ठीक आहे, आजचा काय प्लॅन. तेव्हा काव्या बोलते की काय प्लॅन असणार आहे, पार्थ देशमुखांबरोबर मी आली आणि मला पार्थ देशमुखांबरोबरच जावं लागणार आहे, जाताना त्यांच्याबरोबर रम्या पण नसणार आहे. तेव्हा काव्या बोलते ते ठीक आहे गं. नाही, तेव्हा आलिशा बोलते की ते ठीक आहे गं, पण पार्थ त्यांची वाट वाकडी करून तुला न्यायला इथपर्यंत येतील का. तेव्हा काव्या बोलते तेही नाही आले तर आपण वाट वाकडी करून जाऊ. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.